पविया आघाडीवर आहे. वसई विरार मधली अपडेट. तर कोल्हापुरात आणि लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. पुणे काँग्रेसचे प्रशांत जगताप पुण्यातून ते आघाडीवर आहेत. पुण्यात ठाकरे गटाचे वसंत मोरे मात्र पिछाडीवर आहेत. मालाडमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. वसई विरारमध्ये पविया आघाडीवर आहे. कोल्हापूर या ठिकाणी भाजपचे 4 उमेदवार विजयी आहेत. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपसाठी आनंदाची बातमी इचलकरंजीतून. कोल्हापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी आहेत. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून इचलकरंजीतून भाजपसाठी ही आनंदाची बातमी समोर येते. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी. याचबरोबर प्रणिता, आपल्याला मुंबईच्या लढतीकडे यायला हवं. मुंबईच्या लढतीचे आकडे अत्यंत वेगवान पद्धतीने अपडेट होत आहेत. आपण स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये ते दाखवतो आहोत. भारतीय जनता पार्टीनं 50च्या पुढे असलेल्या जागांवर लढत रोचक बनवलेली आहे. त्यांनी आघाडी घेतलेली आहे. भाजपा 51, शिवसेना 18, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 44, मनसे 7. पण यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा असा, भारतीय जनता पार्टी जितक्या जागांवर पुढे जातीये त्याच्या पाठोपाठ तिथे उद्धव ठाकरेंचा गट पोहोचतो आहे. मनसे 7 पर्यंत पोहोचलेली आहे. काँग्रेस 9 पर्यंत पोहोचलेली आहे. इतरांचा आकडा सुद्धा लक्षवेधी आहे. म्हणजे थोडक्यात लढत मुंबईसाठी चुरशीची आहे. जशी एकतर्फी लढत सुरुवातीपासून सांगितली जात होती तशी आता दिसत नाहीये. आपल्याला या प्राथमिक अंदाजामध्ये असं दिसतंय, महायुती म्हणून जरी ते एकत्रित असले, महायुती म्हणून आकडा पुढे असला तरी पण प्राप्त स्थितीमध्ये मनसे कमजोर आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा पक्ष सुद्धा मुंबईमध्ये कमजोर पडलाय. खरी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे गट यांच्यात आहे. 137 जागांचे प्राथमिक अंदाज आपल्या हातात आहेत. भारतीय जनता पार्टी 51 आहे, ठाकरे गट 46 पर्यंत पोहोचलेला आहे. पटकन याच्या संदर्भातलं एक निरीक्षण आपल्याला हवंय. आपल्या सोबत प्रदीप पेशकार आहेत. प्रदीपजी, आवाज येतोय? योगेश खैरे आपल्या सोबत आहेत. प्रदीप पेशकार यांचा संपर्क बाधित झाल्याचं मला सांगण्यात आलंय. पटकन आपण योगेश खैरे यांच्यापर्यंत जाऊयात. योगेशजी, भरपूर फायदा झालेला आहे राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना. तुम्ही राजसाहेब ठाकरेंचं पहिल्या जी महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीतलं पहिलं वाक्य जे होतं की महाराष्ट्र आणि मराठीपेक्षा काही मोठं नाही, ना तर वादविवाद मोठे आहेत, नाही मतभेद मोठे आहेत, नाही महत्वाकांक्षा मोठे आहेत. आमच्या दृष्टीने ह्या युती करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश हा एकमेव होता की मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचं मुंबईतलं अस्तित्व, हे ज्या सगळ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या त्या वाचवण्यासाठी एकमेव हा सगळ्यात महत्वाचा उद्देश की या 2 पक्ष एकत्र आलेत आणि 2 पक्ष एकत्र येऊन त्यांनी